एखाद्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती भयंकर दुःख दडलेलं असू शकतं याची बऱ्याच वेळेला आपण पुसटशी कल्पना देखील करू शकत नाही. मूळचा बिहार इथला असणारा पण सध्या बंगळुरू इथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या अतुल सुभाष या इंजिनियरच्या आत्महत्येनं तीच बाब समोर आणली आहे. अतुलने ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं होतं तीच व्यक्ती त्याला प्रचंड छळत होती आणि त्याच्या मृत्यूचं कारण देखील बनली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्याच्यासोबत एवढं भयंकर काहीतरी घडतंय याचा आम्हाला अजिबात अंदाज देखील नव्हता. त्याच्या आत्महत्येनं सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया. नमस्कार, वृत्त मराठीमध्ये आपले स्वागत. अतुल सुभाष मूळचा बिहारचा. त्याचं वय 34 वर्ष. तो बंगळुरू येथील एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होता. अतुल हा प्रचंड मेहनती मुलगा. त्यामुळे कामाच्या बळावर त्याला प्रमोशन आणि सॅलरी यात लगोलग वाढ मिळत गेली. या काळात त्याची मॅट्रिमोनियल साईटवरून एका मुलीशी ओळख झाली. तिचं नाव निकिता सिंघानी. ती मूळ जौनपूर, उत्तर प्रदेश इथली. पुढे 26 एप्रिल 2019 रोजी त्या दोघांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला. पुढे एका वर्षात त्यांना मुलगाही झाला. पण नियतीच्या मनात भलतंच काहीतरी होतं. मुळात हा विवाह नव्हताच, तर निकिता सिंघानियाने अतुलचा जॉब आणि आर्थिक परिस्थिती बघून केलेला एक करार होता. त्यात प्रेम नव्हतंच मुळी. पुढे दिवस लोटले तसे निकिताने आणि तिच्या माहेरच्या मंडळीने अतुलला छळायला सुरुवात केली. निकिताच्या माहेरच्या लोकांकडून सातत्याने पैशाची मागणी सुरू झाली. एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार अतुलने मदत म्हणून निकिताच्या माहेरच्या मंडळींना पहिल्यांदा 16 लाख दिले, त्यानंतर 50 लाख दिले. पण तरीही त्यांचं मन भरलं नव्हतं. वेळोवेळी त्यांच्याकडून पैशाची मागणी सुरूच होती. इतकं होऊनही अतुल फक्त कुटुंबासाठी म्हणून मरमर मरत होता आणि राब राबत होता. निकितावर त्याचं जीवापाड प्रेम होतं. तो फक्त तिच्यासाठी त्याचं काम सांभाळत तिला ऑफिसला सोडायला जायचा. बंगळुरूच्या प्रचंड ट्रॅफिकमध्ये तो दररोज 34 किलोमीटर प्रवास करत निकिताला पिकअप आणि ड्रॉप करायचा. पण निकिताला त्यात रसच नव्हता ना तिच्यासाठी ते प्रेम होतं. ती फक्त दिवस कुंठीत होती. जमेल तसा टाइमपास करत होती. अशातच एक दिवस निकिताच्या माहेरच्या लोकांनी पुन्हा एकदा पैशाची मागणी केली. त्यावेळी मात्र अतुल आणि तिचं कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर ती माहेरी निघून आली आणि तिने एकूण 9 केसेस फाईल केल्या. 3 केसेस खालच्या कोर्टात तर 6 केसेस उच्च न्यायालयात. तर जौनपूर इथल्या फॅमिली कोर्टात हुंडा प्रतिबंधात्मक कायद्याखाली केस फाईल केली. पुढे कोर्टात तारखा सुरू झाल्या आणि अतुल प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला. कोर्टाच्या प्रत्येक तारखेसाठी अतुलला बंगळुरू ते जौनपूर असा प्रवास करावा लागायचा. जवळपास 40 वेळेला अतुल हा कोर्टाच्या तारखांना उपस्थित होता, तर इतर वेळेला त्याच्या परिवाराचे सदस्य उपस्थित होते. निकिताने त्याच्याकडून केस मिटवण्यासाठी सुरुवातीला 1 व नंतर तब्बल 3 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि त्याला जर ते अमान्य असेल तर देखभाल खर्च अर्थात पोटगी म्हणून दरमहा 80,000 रुपये देण्याची तिने कोर्टासमोर मागणी केली होती. कोर्ट देखील त्याला तयार झालं. यासाठी जौनपूर फॅमिली कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती रीटा कौशिक आणि निकिताच्या वकील या दोन्ही त्याच्यावर दबाव टाकत होत्या. सोबतच निकिता ही मुलाला पुढे करत ब्लॅकमेल करत होती. सातत्याने होणारा मानसिक छळ, खोटे गुन्हे आणि पुन्हा पुन्हा मागितली जाणारी खंडणी या सगळ्या जाचाला कंटाळून जस्टिस इज ड्यू असं म्हणत अतुलने आत्महत्या केली. आत्महत्याआधी त्याने एका NGOला मेल केला होता की मी मेल्यावर माझ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आवश्यक तेवढं सहकार्य करा. हा मेसेज त्या NGOच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दाखवला. शोध घेत पोलीस अतुलच्या फ्लॅटवर पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. जस्टिस इज ड्यू असं छातीवर लिहित अतुलने आत्महत्या केली होती. त्याच्या फ्लॅटवर पोलिसांना 24 पानी सुसाईड नोट आणि तब्बल 1 तास 50 मिनिटांची व्हिडिओ रेकॉर्डिंग अशी सामग्री मिळाली. अतुल सुभाषची आत्महत्या ही फक्त आत्महत्या नाहीच, तर व्यवस्थेत घुसलेल्या अपप्रवृत्तींनी आणि बदललेली समाज व्यवस्था या दोघांनी घडवून आणलेला एक मर्डर आहे. कारण अतुलने मृत्यूआधी लिहिलेल्या 24 पानांच्या चिठ्ठीत लिहिलंय की जौनपूर फॅमिली कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती रीटा कौशिक आपल्यावर अनावश्यक दबाव टाकत होत्या.
त्यांचं न्यायालय हे न्यायालय नाहीच तर भ्रष्टाचाराचा तो प्रचंड मोठा अड्डा आहे. कारण त्यांच्या न्यायालयात अगदी 50 रुपयांपासून भ्रष्टाचार चालतो असं अतुलने लिहून ठेवलंय. तसेच दुसऱ्या बाजूला ही घटना बदललेल्या सामाजिक मानसिकतेकडे देखील बोट दाखवते. फक्त महिला सुरक्षा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बनवलेले कायदे हे न्याय मिळवण्यासाठी कमी ब्लॅकमेल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. त्यामुळे आता फक्त महिला सेंट्रिक कायदे आणि अशा प्रकरणांना गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे, जेणेकरून इतर कोणत्याही अतुलला या मार्गावर जाण्याची गरज भासणार नाही. तसेच न्याय व्यवस्थेत सुद्धा भ्रष्टाचार होऊ शकतो हे देखील मान्य करत न्याय व्यवस्थेत देखील व्यापक अर्थाने सुधारणा करण्याची गरज आहे. यासाठी न्याय व्यवस्था आणि समाजाने एकत्र काम केले पाहिजे. कारण सध्या प्रचलित असलेल्या विवाह संस्थेत प्रचंड बदल झाले आहेत. ती दिसते तेवढी गोंडच राहिलेली नाही. त्यामागे एक प्रचंड मोठी यंत्रणा लोकांना लुटण्याचं काम करते. विवाहातील कटुता आणि न्याय यंत्रणेतील कडक कायदे हे किती भयानक असू शकतात हे अतुलच्या प्रकरणातून आपल्याला दिसते. त्यात आता नक्की व्यापक अर्थाने बदल झाले पाहिजे. अतुलने इथल्या व्यवस्थेला कंटाळून या जगाचा निरोप घेतला, मात्र तो बरेच प्रश्न अनुत्तरितच ठेवून गेला. या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तोवर पाहत रहा वृत्तम मराठी.